पहा लक्षात घ्या, याच्यामध्ये मी काय सांगतोय ते सांगितल्याप्रमाणे डाऊट आज ऑसिलेशनची होती. उद्या पण जर वेळ असेल तर ऑसिलेशनचे डाऊट घेतले जातील. संडेला पाटील सर आणि ऑसिलेशन चॅप्टर संपवलेला आहे आणि आपला रिव्हिजनचा चॅप्टर सर्क्युलर मोशन जो की फिजिकल क्लास मध्ये सोडवलेला आहे त्याच्यावरती संडेला एक्झाम असेल. ठीक आहे, तर पहा लक्ष द्या की आता एक गोष्ट सांगायचंय तुम्हाला की आता आपला बराचसा काळ आपल्याला गेलेला आहे याच्यामध्ये. तरी आपण काही चॅप्टर संपवलेले आहेत, पण काही दिवसात जून सुरू होणार आहे, पेरणी सुरू होणार आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. या वर्षी नीटला एक्सटेन्शन भेटलेलं आहे, पण पुढच्या वर्षी भेटेलच असं काही नाही. ठीक आहे, भेटू शकतं, भेटणार नाही असं म्हणत नाहीये मी. भेटू शकतं किंवा नाही ते त्यांच्या हातात आहे. सिलेबस काय म्हणजे करू पण शकतात, खूप शक्यता कमी आहे. पण समजा एखाद्या वेळेस काही जर कमी जास्त केला त्यांनी तर पण म्हणजे ती आपल्या हातात नाहीये ना. आपल्या हातात काय आहे सध्या, मग 24 तास पूर्ण वेळ रिकामा आहे. त्याच्यापैकी 6 तास झोप गरजेचीच असते, पण एक्स्ट्रा 2 तास लॉकडाऊनमुळे कामे वाढल्यामुळे घेत असतात. 8 तास झोप झाली, 4 तास इकडे तिकडे टाइमपास केला, अंघोळ वगैरे जसं की तुम्ही करत नसाल, पण धरला 4 तास, 12 तास धरला. उरले 12 तास त्याच्यात पण आपण 2 तास आवडत्या व्यक्ती आणि मित्रमैत्रिणींना बोलण्यासाठी, फॅमिली आहे सोबत त्याच्यासाठी जर वेळ दिला तर 10 तास. आणि त्याच्यामध्ये बी अजून समजा उठायला बसायला इकडे तिकडे फिरायला 1-2 तास घातला तरी रेग्युलर 8 तास जरी अभ्यास केला आणि 8 तास करावाच असं मत आहे माझं 12च्या विद्यार्थ्यांनी. आता ठीक आहे, इतके दिवस केला नसला तरी चालेल. तर मिनिमम 8 आवर्स स्टडी असलं पाहिजे. तर हा ठीक आहे, तर आज बोर्ड क्लिअर दिसतो. आणि अजून एक सांगतो, मी थोडासा क्लिअर दिसत नसेल, मी आंघोळ जरी करून आलो तरी केल्यासारखं वाटत नाहीये, पण आज थोडासा वेगळा एक्सपेरिमेंट करतोय. ते जसं ब्राईटनेस चमकायचं, तुमच्या डोळ्याला त्रास होत होता आहे का नाही, तुमच्या डोळ्याला त्रास द्यायचा नाही. त्याच्यामुळे आपण थोडस चेंज केलं लाईट मध्ये. त्याच्यामुळे थोडस चेहरा असा सावली पडते चेहऱ्यावर, बोर्ड तुम्हाला क्लिअर दिसतोय. एक्सपेरिमेंट करतोय आपण नवीन नवीन, जसं हे भेटेल तसं. ओके, तर अजून काय सांगायचंय का तुम्हाला? काही नाही, मला ते सिलेबस बद्दल थोडस लक्षात घ्या आता. किंवा सोमवारपासून माझा एक वेगळा चॅप्टर सुरू असेल आणि पाटील सर एक वेगळा सुरू करते. मोस्ट प्रोबेबली रोटेशनल मोशन सुरू होतील. तर पहा लक्ष द्या याच्यामध्ये. सर ऑसिलेशन मधले क्वेश्चन नंबर सांगा. आवाज लॅग होतोय, आवाज लॅग थोडस इंटरनेट प्रॉब्लेम मुळे झाला असेल, बाकी काही नाही. आवाज लॅग होण्याचं काही बाकी कारण नाही. आज आपण मीटिंगचा टाइम सुद्धा लिमिट सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काढून घेतलंय. वन शॉट रिव्हिजन घ्या फॅक्ट बापो. काय होते शुभम तुला विद्यार्थी सांगितलं ना मला. जर तू क्वेश्चन टाकलेस तर मी सांगतो तुला विद्यार्थीचे शुभम, मला क्वेश्चन जर पाठवले तर. आणि आता थोडस आपल्याला स्पीड घ्यावं लागेल ना, म्हणजे मी क्वेश्चन डबल टाकलेले आता मी नाही सांगणार. ठीक आहे, स्पीड घ्यावं म्हणजे असं काही फास्ट संपवत नाहीये आपण, खूप स्लो जात होतो, एकदम स्लो जात होतो. म्हणजे इलेस्टिसिटी एका महिन्यात, एक नाही 1.5 महिन्याखाली चॅप्टर संपलाय आणि आज आपण लावून घेतोय, म्हणजे ही स्पीड खूप स्लो होती. आणि त्यातलं पण तुम्ही विचारताय की जे प्रॉब्लेम घेतलेले त्याचे तेच विचारत होता, याला स्पीड स्लो म्हणतात. मी 1-2 गोष्टी असं फास्ट बोललो म्हणजे लगेच धावून नका जाऊ, बरोबर बाप काय झाले की सर एकदम असं फास्ट बोलत होते, असं स्पीड वाढली असं नाहीये. ठीक आहे, तर एकच की आपलं कव्हर होणार आहे, अजूनही काहीही झालेलं नाहीये. व्यवस्थित आपलं सिलेबस कव्हर होईल जर एक्झामला टाइम टू टाइम झालं. पण आतापर्यंत जसं थोडंसं मागे पुढे होत झालं तसं आता नाही जमणार आहे. बऱ्यापैकी आपला टाइम आता झालेला आहे. तोपर्यंत आपले 3-4 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत. सबस्टेशन ऑसिलेशन झालेलाच आहे, त्याच्यामध्ये एअरलेस डिस्प्लेसमेंट मधला 20. ओके चला सुरू करूया. वॅगरीने प्रॉब्लेम टाकलेला आहे ऑसिलेशनचा. सर व्हॉट्सअपवर टाकले होते तेव्हाच. ओके, मग तेव्हाच घेतले असतील की शुभम व्हिडिओ मध्ये घेतले असतील बघा. मला जर व्हॉट्सअप मध्ये प्रॉब्लेम मध्ये असतील तर मी व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, तर सिंपल हार्मोनिक मोशन त्याच्यामध्ये 20 प्रॉब्लेम. तर त्याच्या आधी मला वाटतं एकदा रिव्हिजन होणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला इथं जर एक नवीन चॅप्टर जर सुरू होत असेल तर तुम्ही रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे. यात इथे आला म्हणजे तुम्ही पाटील सरचे ओके मला परत एकदा सांगितलं शुभम, तर इथे आलात म्हणजे पाटील सरचे व्हिडिओ पाहून आलात किंवा माझ्या चॅप्टरचे व्हिडिओ पाहून आलात असं कन्सिडर करतोय. व्हिडिओ न पाहता कम्प्लीट केला वाटतं आय थिंक सरांनी चॅप्टर, तर ते होऊनच आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय हे माहिती आहे.
सिंपल हार्मोनिक मोशन पिरियडिक मोशन असतं का नॉन पिरियडिक का दोन्ही असू शकतं का काही सांगता येत नाही. चला आधी पटपट मला थोडंसं चेक करू दे तुमचं नॉलेज. पटपट पटपट पट सांगा. चला 2-4 क्वेश्चन विचारतोय. ते सिंपल हार्मोनिक मोशन पिरियडिक असतं. ओके. आणि एवढे पिरियड पहा 2 वाक्य अजून कन्फ्युज. मी एक विद्यार्थ्याला सांगितलं होतं की फर्स्ट सेंटेन्स आहे पहा. फर्स्ट सेंटेन्स आहे एव्हरी पिरियडिक मोशन इज ए एसएचएम. आणि सेकंड सेंटेन्स आहे एव्हरी एसएचएम इज अ पिरियडिक मोशन. कोणतं ट्रू आहे फॉल्स आहे. ट्रू आणि फॉल्स टी आणि एफ करू शकता. पहिलं ट्रू असेल तर टी, पहिलं फॉल्स असेल तर फॉल्स, दुसरं ट्रू. ओके. पहिलं फॉल्स दुसरं ट्रू. मी पहा कशा पद्धतीने सांगितलेलं आहे. मी कशा पद्धतीने सांगितले पहा. परत एकदा सेंटेन्स आहे का की एव्हरी एसएचएम इज अ पिरियडिक मोशन. नाही थांबा. एव्हरी पिरियडिक मोशन इज अ एसएचएम आणि एव्हरी मग ऑर्डर चेंज झाला तुमच्या याच्यामध्ये. ठीक आहे. एवढे आता परत एकदा क्वेश्चन टाकतोय 2 मिनिट. तुम्हाला बोलण्यामध्ये जरा असं थोडंसं हे करून गेलो. परत एकदा टाकतोय. व्यवस्थित आहे का? व्यवस्थित आहे का? खूप महत्वाचा हे डाऊट आहे आपल्याला की परत एकदा हा गायत्रीने पाठवलंय की एव्हरी पिरियडिक मोशन इज एसएचएम. पहिलं सेंटेन्स आहे एव्हरी पिरियडिक मोशन इज एसएचएम. आणि दुसरं सेंटेन्स आहे पहिलं सेंटेन्स आहे अरे पेनायला काय व्हायला काय माहिती. पेना का बसताय रोज. एव्हरी पिरियडिक एसएचएम आणि एव्हरी एसएचएम इज पिरियडिक. फर्स्ट सेकंड ट्रू और फॉल्स मध्ये आन्सर पाहिजे मला. हे ट्रू असेल तर ट्रू पहिल्यांदा, फॉल्स असेल तर फॉल्स. हे ट्रू असेल तर हे ट्रू, फॉल्स असेल तर 1 फॉल्स सेकंड ट्रू, 1 फॉल्स सेकंड ट्रू. ओके. चला बाकीचे काय म्हणतोय तेच कळत नाहीये. सेकंड ट्रू अंजली 1 फॉल्स सेकंड ट्रू. ओके ठीक आहे. मग मी सांगितलं होतं एक्झाम्पल तुला शोधायला की असं एक्झाम्पल शोधा. ओके व्हेरी गुड. बऱ्याच जणांना आलेला आहे. पहा ज्यांना येत नाही अजून कन्फ्युजन आहे त्यांनी लक्षात ठेवा. पिरियडिक मोशन मध्ये 2 टाईप असतात. एक नॉन एसएचएम आणि एसएचएम. पिरियडिक मोशन मध्येच 2 टाईप आहेत. म्हणजे एसएचएम इज अ पार्ट ऑफ पिरियडिक मोशन. खूप सारे पिरियडिक मोशन असतात आणि त्यातले काही एसएचएम असतात. म्हणजे एव्हरी एसएचएम इज अ पिरियडिक मोशन. पहा परत एक सेंटेन्स सांगितलं मी. एव्हरी एसएचएम इज अ पिरियडिक. एसएचएम असेल तर ते पिरियडिक असायलाच पाहिजे. एसएचएम असेल ते पिरियडिक असायलाच पाहिजे. एसएचएम आहे पण पिरियडिक नाही असं एक्झाम्पल भेटणार नाही आमच्याकडे. ठीक आहे. किती शोधलं तुम्ही तर त्या पद्धतीने. चला बऱ्याच जणांना माहिती आहे. त्याच्यानंतर पहा की एसएचएम मध्ये फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड टुवर्ड्स द सेंटर आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फॉर्म्युले कशाचे velocity, displacement, differential equation, acceleration, the maximum velocity, maximum acceleration, minimum acceleration, टाइम पिरियड या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर इपोक म्हणजे काय, फेज म्हणजे काय, इनिशियल अँगल, इनिशियल फेज म्हणजे काय, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत असं कन्सिडर करून याच्यामध्ये एनर्जी एसएचएम मधली पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, त्याच्यासाठी फॉर्म्युले, टोटल एनर्जी कशी कॉन्स्टंट असते, डिफरन्शियल इक्वेशन व्हेरियस काय आहे, त्याच्यानंतर सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, आणि लास्टला याच्यामध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन घेतल्या असतील सरांनी पेंडुलमच्या डिफरंट सिच्युएशन, स्प्रिंग विषयी, आणि नंतर काय आहे त्याच्यामध्ये डॅम्प्ड ऑसिलेशन. तर आपल्याकडे प्रॉब्लेमची लिस्ट आलेली आहे. डिस्प्लेसमेंट मधला 20 प्रॉब्लेम पाहतोय मी. डिस्प्लेसमेंट मधला 20 प्रॉब्लेम. तर पहा, द सिंपल रेशो ऑफ अँप्लिट्यूड ऑफ द फर्स्ट अँड सेकंड मोशन ऑन द फेज डिफरन्स. त्याच्यामध्ये थोडेसे पाचही याच्यामध्ये मी सांगतो याच्यामध्ये, पण हा पण पूर्ण मॅथमॅटिकल वापरायचा आहे तुम्हाला. याच्यामध्ये जरासं ट्रिग्नोमेट्रिक येणं आपल्याला आवश्यक असतं याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याला काय दिलं, पहिल्या आणि दुसऱ्या दिलंय का पहिल्यामध्येच आणि दुसऱ्यामध्ये दिलं?
रेशो ऑफ एम्प्लिट्यूड्स ऑफ द फर्स्ट अँड सेकंड मोशन. तर पहिल्यांदा विचारलं आपल्याला रेशो ऑफ एम्प्लिट्यूड विचारलंय. रेशो ऑफ एम्प्लिट्यूड आता याला दोन पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सिंपल हार्मोनिक मोशन मधला 20th प्रॉब्लेम वेस्ट बेंगॉल JEE 2013 मधला, की सहसा डिफरन्शियल इक्वेशन जे असतं आपल्याला याच्यामध्ये, तर डिफरन्शियल इक्वेशनचं इक्वेशन असतं y इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. अल्फाला इपोक म्हणतात आणि हा पूर्ण अँगल फेज असतो. तर आता याच्यामध्ये आपल्याला असं न देता पहा, x1 दिलेला आहे, दोन टर्म दिलेले आहेत, a sin ओमेगा t प्लस a cos ओमेगा t, and second आहे x2 is equal to a sin ओमेगा t प्लस a by root 3 प्लस a by root 3 cos ओमेगा t. आता दोन पद्धतीने करू शकता. पहा, याला पूर्ण एका अँगल मध्ये कव्हर करायचे. एक्झाम्पल कोणतं सोपं जाते ते तुम्ही ठरवायचे, मी दोन्ही पद्धती सांगतो. की साइन आहे आणि इथे कॉस आहे, अशी तर ऍडिशन तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे, तर मग मी काय करणार आहे की या कॉस ओमेगा टी ला काय लिहितो आपण, साइन आणि कॉसचं कन्वर्जन कसं असतं पहा, की कॉस ओमेगा टी याला साइन पाय बाय 2 प्लस कॉस ओमेगा टी, एखादा अँगल आहे साइन थीटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 प्लस थीटा असं लिहिता येतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये फक्त अप्रोच सांगतोय, हा थोडासा डिफिकल्ट आहे, नंतर कसं समजून घ्यायचं ते पण सांगतो. की म्हणजे या कॉसला मी परत साइन मध्ये कन्वर्ट करू शकतो. फक्त कसं कन्वर्ट करायचंय की साइन ओमेगा टी याला कॉस ओमेगा टी ऑलरेडी, तर याला साइन मध्ये द्यायचंय. मग इथे पहा, हे साइन ओमेगा टी येणार आणि इथे परत कॉसचं साइन कन्वर्ट केलंय, त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल सांगतो मी, a sin ओमेगा टी प्लस a कॉसला पण साइन कन्वर्ट केलं, मग इथं काय झालं, ओमेगा टी प्लस पाय बाय 2 आलं. आता पहा, हे ए जर कॉमन काढलात तर हे साइन ए आणि साइन बी हे जर कॉमन काढलात तुम्ही, तर तुम्हाला साइन ए प्लस साइन बी हा फॉर्म्युला वापरावा लागेल. तो फॉर्म्युला काय आहे परत याच्यामध्ये, हो डाऊट घेतोय मी, थोडस वेट करायचं म्हणजे आपला नंबर यायचा. ठीक आहे, तर साइन ए प्लस साइन बी याचा परत ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे 2 साइन ए प्लस बी बाय 2 प्लस cos a minus b by 2. हा फॉर्म्युला साइन ए प्लस साइन बी, त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. तर आपण जसे की फाउंडेशन मध्ये ट्रिग्नोमेट्री घेतलं होतं आपण, वेगळा कोर्स, तर आपल्याला माहिती होतं असं फिजिक्स मध्ये काही गोष्टी येतात, पण आपण तेव्हाच खुश झालो होतो, मला बायो घ्यायचे, माझा मॅथचा संबंध संपला. फिजिक्स इज इनकम्प्लीट विदाउट मॅथमॅटिक्स. ठीक आहे, तर आता तिथे आता वेळ गेलेली आहे, हातात झालं येत असेल नाही येत असेल, आपण थोडेसे वेगळ्या भाषेत समजते का पाहून घेऊया. तसं वेगळ्या भाषेत जर त्यांना पाहिजे तर लिहून घेऊ शकतात. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला पण सांगितलाय मी तुम्हाला, तर किंवा तो फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचे एक वेळेस जर तुम्हाला पाहिजे असतील तर रिव्हिजन करून घ्या, किंवा मी ग्रुपवर टाकतो ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला. ओके, पण आता आपल्याला सर आम्ही तर ट्रिग्नोमेट्री केलं नाही, मॅथ असून येत नाही, आता काय करायचं सर, तर याला ऍज अ वेक्टर कन्सिडर करा. तो वेक्टर नाही, त्याला एक फेजर डायग्राम म्हणतात ऍक्च्युअली. तर a sin ओमेगा टी आणि a cos ओमेगा 2 टी यांच्यामध्ये पाय बाय 2 चा डिफरन्स आहे. म्हणजे पहा, इकडे a आहे याचं आणि इकडे a आहे, आणि दोघांच्या मध्ये अँगल आहे 90. या दोघांच्या मध्ये अँगल आहे 90. ठीक आहे, कारण इथे साइन आहे आणि इथे cos ची व्हॅल्यू आहे, आणि कॉस आणि साइन मध्ये 90 चा डिफरन्स असतो. जसं की आपण पाहिलं, साइनला कॉस मध्ये बघण्यासाठी पाय बाय 2 ऍड करावा लागतो. मग हे असेल, हे a असेल, तर रिझल्टंट 90 असेल, तर हे काय येतं, √2a. आता हे परत आपल्याला सांगत बसायची गरज नसली पाहिजे, √2a.
ठीक आहे. तर पहिल्या x1 चं अँप्लिट्यूड आलं किती आलं √2a आलं. सिमिलरली यू कॅन फाइंड द अँप्लिट्यूड फॉर x2. सिंपल आहे, इकडे आहे a आहे आणि त्याला 90 डिग्री, कारण इथे कॉस आहे इथे साइन आहे, पण इथे ऑलरेडी a आणि a होतं, इथं काय आहे a/√3. त्याचा रिझल्टंट काढता येईल. जर दोन वेक्टर मधला अँगल जर 90 डिग्री असेल तर त्याचं रिझल्टंट काय असतं a1² + a2². इथं त्याच फॉर्म्युल्याने √2a आले आणि इथे त्या फॉर्म्युल्याने काय येईल पहा की पहिलं एकतर a² आहे प्लस याचा स्क्वेअर म्हणजे a²/3 येणार. हे 3 मी इकडे मल्टिप्लाय केलं तर हे 4a²/3 चा रूट म्हणजे काय येणार आहे 2a. हे इथं पण आहे √2a आणि इथे काय येणार 2a/√3. and we have to find the ratio of these two quantities. We have to find the ratio of these two quantities. So x1 upon x2 is equal to √3. A will be cancelled, √3b आणि याच्यामध्ये √3/2. कारण पहा या 2 ला कसं लिहू शकतो मी a कॅन्सल, या √2 ला √2 * √2 या हे एक √2 वर आहे, √2 कॅन्सल, √3/2 is the ratio of amplitude. yes or no मध्ये रिप्लाय. ठीक आहे. त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन मध्ये जर अडचण असेल तर थोडा वेळ म्हणजे लिहित समजू शकतो. ठीक आहे. कन्सेप्ट पहा याच्यामध्ये फेजर डायग्राम कशी घेतली मी a आणि a. ठीक आहे. तर इथे √2a आला रिझल्टंट आणि इथे आला a आणि a/√3. तर इथे √3/2 इथेपर्यंत लिहून घ्या आपण. ओके. ठीक आहे. सर्वांनी असंच रिप्लाय करत राहायचंय. इथेपर्यंत लिहून घ्या. आपण काय करूया त्याच्यानंतर आपल्याला फेज डिफरन्स पण काढायला सांगितलं. फेज डिफरन्स काढूया. क्रिस्टल क्लिअर राईट. मग फेज डिफरन्स पण काढता येईल का शुभम? क्रिस्टल क्लिअर असल्यावर फेज डिफरन्स कसा काढायचा? अँप्लिट्यूड जर सांगितलं नाही काढता येत. ओके. ठीक आहे. इथेपर्यंत लिहून झालं? इथेपर्यंत लिहून झालं का? साईड द्या ना. बरं तुला साईड देऊ का? रेडमी. आणि नाव टाकून यायचं बाळांनो, नाव टाकून यायचं. सध्या विद्यार्थ्याला बघितल्याशिवाय आपण घेणार नाही आहोत. सध्या मजा करा. म्हणजे मला वाटतं जर असं लॉकडाऊन मध्ये जर असं तुमचं थोबाड खराब झाले त्याच्यामुळे तुम्ही दाखवत नाहीये. पण त्याच्यानंतर टच येत नव्हता ऑर्डर. ओके 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 बर. ठीक आहे. तर व्हिडिओ शिवाय एंट्री नाहीये. थोडीशी मजा करून घेऊ शकता आता. तर मला स्टुडंट कळले पाहिजेत ना कोण आहे काय आहे. भूतावणी येऊन इथे मी शिकवतोय याच्यामध्ये तुम्ही बसलेत कोण काय काय रेडमी टाकून येते, कोणी काहीतरी अजून Xiaomi टाकून येते, कोणी रिअलमी टाकून येते. आहे का नाही? हा डन. तर पहा आता लक्ष द्या की हे कसं काढायचं. आता पहा मी फेज डिफरन्स तुम्हाला काढायला लावणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करायचं कसं काढायचं. ठीक आहे शुभ. मी सांगतोय तुम्हाला येणार आता फक्त कसं काढायचं सांगतोय. हे दोन वेक्टर आहेत. हे दोन वेक्टर आहेत. तर या दोन वेक्टरचा रिझल्टंट तर माहिती √2a आणि हे 90 डिग्री म्हणजे बरोबर 45 मधून जातो. हा बरोबर 45 जातो हे माहिती आपल्याला. त्याच्यासाठी फॉर्म्युला पण आहे tan अल्फाचा. tan अल्फा इज इक्वल टू काय असतो b sin थीटा अपॉन a प्लस b cos थीटा. बरोबर आहे का फॉर्म्युला? उलट झाले काय? येस और नो मध्ये रिप्लाय करा. फॉर्म्युला खूप दिवस झाला जरासा गणित चालला आहे. b sin थीटा अपॉन a प्लस b cos थीटा रिझल्ट तुमचा. त्याच फॉर्म्युल्यानुसार हे 45 डिग्री येणार. ओके ठीक आहे. आणि इथे पहा एक a ची व्हॅल्यू a/√3 आहे आणि b ची व्हॅल्यू a आहे. इथे दोघांची व्हॅल्यू a आहे. तर इथे रिझल्टंट किती येतो ते फाइंड आउट करा. इथे रिझल्टंट याच्या सोबत किती. a ची व्हॅल्यू a/√3 ठेवा आणि b ची व्हॅल्यू a ठेवा. ते फक्त लिहून घ्या आता सध्या. हे क्लास झाल्यानंतर कॅल्क्युलेट करा.
मग याचा अल्फा, याचा तर अल्फा आला 45, एक याची अल्फा भेटेल तुम्हाला का याचा अल्फा भेटेल, सॉरी याचा अल्फा भेटला तर दोघांच्या मायनस करायचा तुम्हाला फेज डिफरन्स येईल. हे 60 येतं का? ओके. जर हे 60 आलं आणि हे 45 आलं तर 15 यायला पाहिजे. 15 पाय बाय किती येतं पहा. ठीक आहे. ज्यांचं राहिलं त्यांनी एवढं शॉर्ट मध्ये लिहून घ्या आणि कॅल्क्युलेट करा लेक्चर नंतर. नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके 60 येतं नंतर. नेक्स्ट प्रॉब्लेम वर गेले. त्याच्यामुळे एक एक प्रॉब्लेम टाकत राहा. Your displacement 3, 4, 5, 20, 22, 25, 3, 4, 5. तुमचा ब्लडच लावली रे. 3. 2 points are located at distance from the source of oscillation. The period of oscillation and the velocity. What is the phase difference between the oscillation of the two points? Phase difference काढायचा याच्यामध्ये 2 points are located at a distance पहा. ते लिहून घ्या आधी शॉर्ट मध्ये लिहून घे. काय आहे आन्सर दुसरं. मग हे अँगल चुकला असेल तुझा काढायचं 60. आन्सर असंच काढायचं. ठीक आहे. जर आन्सर 15 नसेल तर हिला आन्सर चुकला असेल तुमचं. हे काय अँगल कॅल्क्युलेट करा आणि पहा आन्सर काय येते. पहा क्वेश्चन नंबर 3. आता हे झाला असेल पिरियड मला वाटतं याच्यामध्ये. ओके चला पहा क्वेश्चन नंबर 3. आता पाटील सरांना कोणते प्रॉब्लेम घेतले मला माहिती नाही ऍक्च्युली. मी वाटलं तर आज विचारतो सरला. तर असे प्रॉब्लेम घेतले असतील ना सर न देऊले. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे कारण शुभ. पहा काय काय दिलंय क्वेश्चन नंबर 3 की एक पॉइंट आहे 10 मीटर वर आणि दुसरा पॉइंट आहे 15 मीटर वर. एक 10 मीटर आणि एक 15 मीटर. आपल्याला दिलंय velocity of the wave दिलंय. पहा velocity of the wave आणि velocity of the particle are the different things. ठीक आहे. पार्टिकल ची वेलोसिटी आणि वेव्ह ची वेलोसिटी या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नाही ते बरोबर आहे. मग तेच सांगितले की मी पायामध्ये याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये पहा लक्ष द्या की आपल्याला वेव्ह वेलोसिटी दिली. त्याची वेलोसिटी किती दिली पहा 300 मीटर पर सेकंद दिलेली आहे. 300 मीटर पर सेकंद आणि टाइम पिरियड दिलाय 0.05. सो आता पहा फेज डिफरन्स विचारला. कुठलं या दोघांमध्ये या दोन पॉइंट मध्ये फेज डिफरन्स. पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स मध्ये एक रिलेशन आहे. माहिती आहे का तुम्हाला. फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. फेज डिफरन्स जनरली फाय ने लिहितात इज इक्वल टू माहिती आहे का. फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू फेज डिफरन्स. ओके हे तर माहिती आहे. वेलोसिटी v इंटू टी येतं. हे वेव्ह वेलोसिटी आणि लॅम्डा इज इक्वल टू v इंटू टी येतं ते वेव्हलेंथ. पण फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मधलं रिलेशन. ओके ठीक आहे. काय आहे फाय इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्डा इंटू पाथ डिफरन्स डेल्टा पी दिलं जाईल. त्याला काय जे नोटेशन काय पाथ डिफरन्सला नोटेशन काय वापरलं जाईल ठीक आहे जे काय असेल ते. तर पहा फेज डिफरन्स करायचे फाय 2 पाय. आता लॅम्डा कसा काढणार. वेलोसिटी माहिती आहे टाइम पिरियड माहिती आहे. तर लॅम्डा इज इक्वल टू वेलोसिटी इंटू टाइम पिरियड. तर ही वेलोसिटी 300 इंटू टाइम पिरियड 0.05. हे मल्टिप्लिकेशन पहा किती येतं ते. आणि पाथ डिफरन्स किती येणार. पाथ डिफरन्स येणार 10 इंटू 50. इथे 15 इथे 10 या दोघांचा डिफरन्स हे 5 मीटर येणार. सो आन्सर विल बी 2 पाय बाय लॅम्डा किती आले 5. हे 2 शून्य हे घातलं 35 15 हे आलं 15 आणि इंटू 5 हे 5 हे 3 2 पाय बाय 3 आला तो डिफरन्स. हे ऑप्शन तसं आहे. ओके ठीक आहे. पटकन लिहून घ्या शॉर्ट मध्ये.
चौथं काय आहे, two particles are exhibiting similar motion in the same frequency. So it is greater than the maximum separation between the intersection plus a that is difference between the motion. लिहून घ्या, शॉर्ट मध्ये लिहून घ्या. चला झालं का? यस और नो? फोर्थ क्वेश्चन लगेच घेतो. AI-EEE 2011 चा क्वेश्चन आहे. ओके, लगेच फोर्थ क्वेश्चन पहा. AI-EEE क्वेश्चन. टू पार्टिकल्स आहेत, सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतायत ऑफ सेम एम्प्लिट्यूड. दोघांचा एम्प्लिट्यूड ए आहे. अराउंड द एक्स एक्सिस, म्हणजे त्यांना कसं लिहू शकतो तुम्ही, याला y इज इक्वल टू काय लिहू शकता, किंवा x इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अराउंड द एक्स एक्सिस आहे ना, इथून इथेपर्यंत. तर फॉर्म्युला काय येणार, एम्प्लिट्यूड ए आहे तर पहिल्याचं x1 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय लिहू शकतो मी, साइन ओमेगा टी प्लस फाय. इक्वेशन सिंपल. देयर मीन पोझिशन इज सेपरेटेड for mean position. Okay, separation between maximum. Okay, पहा x2 साठी परत एम्प्लिट्यूड a आहे, परत एम्प्लिट्यूड a आहे, त्याच्यासाठी मी काय लिहिणार, साइन ओमेगा. याची ओमेगा का बद्दल काय दिलंय पहा, सेम एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी, सेम एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणजे ओमेगा सेम आहे, तर ओमेगा टी प्लस फक्त याचा डिफरन्स वेगळा असू शकतो, याचा डिफरन्स वेगळा असू शकतो, म्हणजे हे येणार ओमेगा टी प्लस फाय 1 ओमेगा टी प्लस फाय 2. These are two equation for two SHM. दोन वेगवेगळ्या SHM साठी आपण दोन वेगवेगळे इक्वेशन लिहिले. इक्वेशन लिहिताना एम्प्लिट्यूड सेम दिल्यामुळे A लिहिले, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा ओमेगा सेम गोष्टी आहेत, यांच्यासाठी ओमेगा सेम दिले, फक्त फेज डिफरन्स हा जो दिलेला आहे तो दिला नव्हता, त्याच्यासाठी फाय 1 लिहिलं, फाय 2 लिहिलं. तर मॅक्झिमम सेपरेशन बिटवीन देम, मॅक्झिमम सेपरेशन म्हणजे काय, याच्यातून हा मायनस जर केला मी, x1 मायनस x2 इज इक्वल टू, बरोबर आहे. सो हे x2 मायनस हे कसं येणार, a जर कॉमन काढलं मी तर पहा काय येतं, साइन ओमेगा टी प्लस फाय 1 मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय 2. सर इथं जॉमेट्रीचं स्किप केला तर इथं परत जॉमेट्रीचा आला. काय आलं जॉमेट्रीचं, आता a आहे साइन ओमेगा टी प्लस फाय 1, म्हणजे याला एक वेगळा अँगल धरा, साइन a मायनस साइन बी, हा एक वेगळा अँगल आहे. पहा जे मॅथ मध्ये असते त्यांना कळेल की हे जर घेतलं तुम्ही तर हे साइन ए आहे फक्त, आणि हे साइन बी आहे, ठीक आहे. तर मग साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला घेतो मी, की हे काय आहे, ए, मी याला ए कन्सिडर केला आणि याला बी कन्सिडर केलं. सो साइन ए मायनस बी, साइन ए मायनस बी जर असेल तर कॉस पासून सुरुवात करायची, ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ए मायनस बी बाय 2. ओके, असा फॉर्म्युला आहे. आणि आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये काय लागणार होतं आपल्याला, साइन ए प्लस साइन बी. याच्यासाठी जर फॉर्म्युला पाहिजे असेल तुम्हाला, दोन प्लस जर असेल तर साइन ए प्लस बी करायचं अपॉन 2 आणि कॉसला ए मायनस बी करायचं अपॉन 2. हा फर्स्ट फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचा, हा सेकंड फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचा. अजून बाकीचे दोन येऊन देऊ का, काही दिवस झाले आज, जे पण नाही जसं लागेल तसं देतो, ठीक आहे. हे दोन लिहिल्या, साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला आणि साइन ए मायनस साइन बी. इथं म्हणसाल ए आणि बी कुठे आहे, हा पूर्ण अँगल म्हणजे ए आहे, हा पूर्ण अँगल म्हणजे बी आहे. AI-EEE जे याच्यामध्ये खास करून जुने एक्झाम याच्यामध्ये खास मॅथमॅटिकल फॉर्म्युले वापरलेले असतात, मॅथमॅटिकल कन्सेप्ट वापरलेले असतात, ठीक आहे. तर
इज इक्वल टू पहा ए प्लस बी, म्हणजे ए हा टोटल आहे ओमेगा टी प्लस फाय 1 आणि बी काय आहे ओमेगा टी प्लस फाय 2, या दोघांची ऍडिशन केली ओमेगा टी प्लस ओमेगा टी 2 ओमेगा टी. काय रिपीट करायचं शुभम मला, कोणता पार्ट रिपीट करायचा परत सांगतोय मी, फक्त आतापर्यंत फॉर्म्युले सांगितले हेच कळलं नाही दोन इक्वेशन कसे लिहिले ते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे, कोणता पार्ट रिपीट करायचा आहे. की हे दोन इक्वेशन तर कळलेच लिहिलेले आहेत सिंपल, दोघांचा डिफरन्स घेत नाही x1 आणि x2, ते आपल्याला दिले मॅक्सिमम किती असू शकतो. हे a sin ओमेगा टी प्लस फाय 2 आहे आणि हे a sin ओमेगा टी प्लस फाय 1 आहे. मग सॉरी तर चला लक्ष द्या की इथे पहा हे साइन ए मायनस साइन बी आणि या साइन ए मायनस साइन बी चा मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला आहे. मग ए कॉस ए म्हणजे ओमेगा टी प्लस फाय 1 आणि बी म्हणजे हे प्लस करायचे त्याच्यामध्ये ओमेगा टी प्लस फाय 2 अपॉन काय करायचं असतं 2 करायचं असतं आणि साइन ए मायनस बी म्हणजे ओमेगा टी प्लस फाय 1 मायनस ओमेगा टी मायनस फाय 2 कारण हे मायनस होणार अपॉन 2. आता याला सॉल्व कसं करायचं ओमेगा टी प्लस ओमेगा टी 2 ओमेगा टी आणि अपॉन 2 आहे म्हणजे हे परत काय होणार पहा ए कॉस इथे काय झालं ओमेगा टी प्लस ओमेगा टी ऍक्च्युअली इथे दोन राहिले हे 2 इंटू असतं ऍक्च्युअली या फॉर्म्युलामध्ये 2 इंटू फॉर्म्युलामध्ये करेक्शन करून घ्या हे 2 इंटू असतं sin a plus sin b 2 into sin a plus b by 2 cos a minus b by 2 हे 2 राहिलं होतं फॉर्म्युला मध्ये सांगतात. ठीक आहे सिंपल झालं ते फॉर्म्युला त्याच्यामध्ये. ठीक आहे तर आता पहा की हे a हे 2 पण इथे येणार cos ओमेगा टी प्लस ओमेगा टी 2 ओमेगा टी परत डिवाइड 2 ने करायचं म्हणजे ओमेगा टीच राहिलं आणि प्लस फाय 1 प्लस फाय 2 अपॉन 2 एवढा अँगल cos चा आहे आणि साइन मध्ये पहा साइन मध्ये काय राहते तो ओमेगा टी आणि मायनस ओमेगा टी कॅन्सल राहते फक्त फाय 1 मायनस फाय 2 अपॉन 2 आहे एवढंच उरलं त्याच्यामध्ये. लक्षात आलं. तर त्याच्यानंतर त्याच्या पुढे पहा की आपल्याला काय करायचंय आता की मॅक्झिमम सेपरेशन दिलेलं आहे आय थिंक मॅक्झिमम सेपरेशन मॅक्झिमम सेपरेशन तर पहा त्याच्यामध्ये काय दिले देअर मीन पोझिशन इज सेपरेटेड बाय एक्स नॉट their mean position the maximum separation between them is x naught plus a. पहा त्यांची मॅक्झिमम सेपरेशन जी आहे ती आहे x नॉट प्लस a. इथेपर्यंत लिहून घ्या इथेपर्यंत लिहून घ्या एक फॉर्म्युला सेट इथेपर्यंत फॉर्म्युला सेट लिहून घ्या. त्याच्यानंतर पहा काय आता लिहिले का त्याच्यानंतर काय दिले पहा लिहून घेतले का राहिले रिप्लाय करा रे पटकन आवड होते का प्रॉब्लेम झालं ओके ठीक आहे. पहा तर आता थोडंसं रिप्लाय करा थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे या ट्रिपल ई. ठीक आहे तर पहा की याच्यामध्ये ओके हा जो डिफरन्स आहे x1 मायनस x2 केले आणि या दोन पोझिशन मधला मॅक्झिमम जो डिफरन्स आहे तो काय दिलाय पहा x0 प्लस a x0 प्लस a हा मॅक्झिमम डिफरन्स आहे आणि आधी इनिशियल डिफरन्स किती होता x0 त्यांच्या सेंटर मधला x0 प्लस a इज इक्वल टू x0 म्हणजे इज इक्वल टू नाही आधी डिफरन्स किती होता x0
आता किती आहे एक्स नॉट प्लस ए, तर ओरिजिनल डिफरन्स म्हणजे हा ऍक्च्युअल डिफरन्स किती आला, ए चा आला. ऍक्च्युअल डिफरन्स कितीचा आलेला आहे आपल्याला, ए चा आलेला आहे. ठीक आहे. मग इथं पहा हे ए इज इक्वल टू हे 2a येणार आणि आता हे पहा की याची पण मॅक्झिमम व्हॅल्यू आणि याची पण मॅक्झिमम, हे जर मॅक्झिमम व्हॅल्यू असायला पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला फेज डिफरन्स हा सुद्धा मॅक्झिमम पाहिजे. एवढी गोष्ट मॅक्झिमम पाहिजे म्हणजे साइन φ1 मायनस φ2 अपॉन 2 ही गोष्ट मॅक्झिमम पाहिजे. ही गोष्ट मॅक्झिमम पाहिजे. लक्षात येते तुमच्या. तर मग आता पहा याच्यामध्ये की हे ए कॅन्सल होईल, 1/2 इज इक्वल टू साइन φ1 मायनस φ2 अपॉन 2. साइन 1/2 तेव्हा असतं 30 ला, 30 म्हणजेच π/6 इज इक्वल टू φ1 मायनस φ2/2. आपल्याला फेज डिफरन्स काढायचं म्हणजे φ1 मायनस φ2 काढायचंय, ते 2 इकडे मल्टिप्लाय करा, 2π/6 म्हणजेच π/3 असं आन्सर येईल. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, एकदा व्यवस्थित लिहून घेतले, मी रिपीट करतो, वाटलं तर अडचण असेल तर तिथेपर्यंत कंप्लीट करा. आपल्याला मॅक्झिमम दिले, आपल्याला मॅक्झिमम दिलेली आहे म्हणजे ही टर्म आपल्याला मॅक्झिमम पाहिजे आणि फेज डिफरन्स काढायचे φ1 मायनस φ2. मग आपण याला मॅक्झिमम कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे. ही मॅक्झिमम व्हॅल्यू कशी होणार, ही मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा असते 1. याची मॅक्झिमम व्हॅल्यू हे केव्हा असणार 1 असणार. बोर्डच्या बाहेर गेले, ओके सॉरी. ठीक आहे. कुठपर्यंत दिसते तुम्हाला, बोर्डच्या बाहेर कसं गेलं रे, डिस्टर्ब केली की अजून पूर्णच मला चेंज करायला लागेल. आले का आता बोर्डच्या मध्ये, दिसत आहे. ओके ठीक आहे, झालं की मला रिप्लाय. ओके झालं. ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. पाचवा पण प्रॉब्लेम आहे ती. ओके ठीक आहे. अनदर स्टेप वेट. ओके आरती म्हणते वेट. काय विचारतोय तू शुभम, अनदर स्टेप टू सॉल्व म्हणजे झालं की आन्सर आले की लास्टला, अजून कोणतं अनदर स्टेप. अनदर मेथड नाही, स्टेप विचारत असतील तर एवढा स्टेप आहे. दुसरा मेथड विचारत असेल तर दुसरा मेथड नाही त्याच्यामध्ये. ऍक्च्युअली दुसरं मेथड अजून अवघड येणार, मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह काढून येतात, मग ते अजून याच्यापेक्षा अवघड होतं आपल्याला, तर ते कळच ना डेरिव्हेटिव्ह आहे ना. अरे ते झालं की मेसेज कर. क्वेश्चन नंबर 5. ओके ठीक आहे. पहा मी एकदा समराइज करतो हा प्रॉब्लेम कसा केला, एकदा लिहून घेतल्यावर तुम्ही परत चेक करा. ठीक आहे, काय अडचण असेल तर. ओके आधीच पण झालेलं आहे, मी एकदा परत समराइज करतो. दोन पार्टिकल आहेत, इथे एक इथे एक. सुरुवातीला त्यांच्यामधला मीन मधला डिस्टन्स आहे एक्स नॉट, त्यांच्यामधला म्हणजेच मीन मधला डिस्टन्स आहे एक्स नॉट. तर एक्स नॉट आधी डिस्टन्स होता, ठीक आहे. सत्यानाश होऊ तुझा. नाही प्रॉब्लेम एवढा मोठा पाठ करायचा नाही, समजून घेतला नाही तर नाही. ठीक आहे, हे फॉर्म्युला वगैरे छोटा असता तर मी सहज पाठ करायला सांगितलं असता. हे एक्स नॉट आहे, हे ए आणि बी. आधी सुरुवातीला एवढा डिफरन्स होता. मग हे काय करणार आहेत आता, हे याच्या भोवती इथं कुठेतरी ऑसिलेट राहिले आणि हे इथं कुठेतरी ऑसिलेट राहिले. लक्षात आला प्रॉब्लेम. तर मग
आता मॅक्झिमम डिफरन्स केव्हा येणार पहा, की मॅक्झिमम डिफरन्स एक तर याच्यामधला आणि याच्यामधला टोटल मॅक्झिमम डिफरन्स ते मागे पुढे होणार ना, आता असं ऑसिलेट होते. सुरुवातीचा ओरिजिनल डिस्टन्स एक्स नॉट आणि त्यांच्यात मॅक्झिमम डिस्टन्स केव्हा होता, किती होता, एक्स नॉट प्लस ए होता. मग ते मी पहिल्या याचं इक्वेशन लिहिलंय, ए सेम आहे, ओमेगा ओमेगा सेम आहे, फक्त ∅1 आणि ∅2 वेगळा आहे, म्हणजे त्यांचा इनिशियल फेज जो आहे तो वेगळा आहे. मग त्यांचा डिफरन्स घेतला आणि साइन आणि मायनस साइन, इथं पण मायनस साइन होतं, तर साइन ए मायनस साइन बी चा फॉर्म्युला वापरला. साइन ए मायनस साइन बी चा फॉर्म्युला काय आहे, 2 into cos a plus b by 2 into sin a minus b by 2. फॉर्म्युला पाठच करावा लागेल, याला अदर वे नाही आणि हे अवघड जात असल्यावर स्किप करू शकता तुम्ही. मग त्या फॉर्म्युल्यानुसार cos मध्ये काय आलं पहा, ओमेगा टी प्लस ∅1 प्लस ओमेगा टी प्लस ∅2 अपॉन 2 आणि त्याच्यामध्ये आलं हे मायनस करायचं होतं इथं, म्हणून ओमेगा टी मायनस ओमेगा टी आणि ∅1 मायनस ∅2. तर या पद्धतीने इथे ओमेगा टी ∅1 प्लस ∅2 by 2 sin ∅1 मायनस ∅2 अपॉन 2. तर आपल्याला ही गोष्ट मॅक्झिमम पाहिजे आणि मॅक्झिमम हे डिफरन्स पण दिलेलं आहे, एक्स नॉट प्लस ए, पण ओरिजिनल डिस्टन्स एक्स नॉट होता, म्हणून एक्स्ट्रा डिस्टन्स किती आहे, ए एवढा आहे, इज इक्वल टू ए केलं, त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम पाहिजे मला, ए कॅन्सल झालं, हे 1/2 1/2 इज इक्वल टू sin ∅1 मायनस ∅2 अपॉन 2. तर हे मग इथे बाकीचा ट्रिग्नोमेट्री तुम्हाला माहिती आहे. ओके, ठीक आहे, रिपीट केला. प्रॉब्लेम पाहून सर्व करून गेल, जाऊ दे तू, बाकीचे जाऊ दे रे, तू राहा, फक्त इथं तू राहा. ठीक आहे, होऊ शकतं, अवघड प्रॉब्लेम असू शकतात, मला माहिती नाही तुम्ही अभ्यास किती करताय त्याच्यावरती. ठीक आहे, आता तुम्ही रेग्युलर लेक्चर बघताय म्हणजे मला वाटतं थोडस तुम्ही सिन्सिअर विचारण्यामध्ये आहात, बरोबर आहे का नाही, माझं चुकीचं आहे का अजून. तर क्वेश्चन नंबर 5 पहा, मी तोपर्यंत 3 टाकतो, तर थोडेसे डिफिकल्ट प्रॉब्लेम पण झाले पाहिजे, त्याच्यामुळेच मी डिफिकल्ट असणं की थोडंसं स्किप करतो, पण सर्व स्किप करता येत नाही, हा काही लय अवघड आहे म्हणता येत नाही. फक्त अवघड का वाटलं असेल तुम्हाला, या ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युला sin a मायनस sin b चा फॉर्म्युला वापरला, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून तर मग ते तर अजून अवघड झालं असतं. ठीक आहे, चला एक तास होत चाललाय आपला लाईव्ह लेक्चर, टाईम मला कसं चाललाय तेच कळत नाही. चला 5 नंबर, 5 नंबर काय रे, 5 नंबर मध्ये म्यूट नाही तर सर्वजण म्यूट करा स्वतःला. ओके, ऑल आर म्यूटेड. तर पहा, लक्ष द्या की 5 नंबर, आता हे तुम्हाला यायला पाहिजे साइन. आता मी असं म्हणतोय म्हणजे त्याच्यामध्ये खरंच तो सिंपल प्रॉब्लेम आहे. साइन पेन काय म्हणजे मला वाटतं एक एमची इकडून नळीच लावावं लागेल असं. हा म्यूट झाले की आता बाळा सर्व आहे, कुणी अजून म्यूट आहेत सर्वजण, मला तर काय ऐकायला येत नाही. ठीक आहे, कोणी असेल तर म्यूट करा, म्हणजे बाहेर पाठवून. साइन, ओके काय झालं पहा, साइन 2 पाय जे आहे 2 पाय, त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये 2t मायनस 0.1x आणि जे काही काढायला सांगितलंय असे इक्वेशन केल्यानंतर फेज डिफरन्स सांगितलंय बिटवीन 2 पार्टिकल्स 2 mm अपार्ट, पाथ डिफरन्स दिलाय डेल्टा पी, पाथ डिफरन्स दिलाय 2 mm, फेज डिफरन्स विचारलाय. आधी याला आपल्या ओरिजिनल इक्वेशन सारखं लिहून घ्या, साइन हे 2 पाय ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्याला मध्ये मल्टिप्लाय करून टाका, हे होणार 4 पाय टी मायनस हे 2 पाय ने याला मल्टिप्लाय केलं 0.2 पाय x, याला कशासोबत कंपेअर करणार, ओमेगा टी मायनस के एक्स, याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू भेटली, के ची व्हॅल्यू भेटली. ओमेगाची व्हॅल्यू भेटल्यावर तुम्हाला काय भेटणार, आपल्याला काय काढायचंय पहा, के पाथ डिफरन्स काय येणार, phi इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा इनटू डेल्टा पी. तर डेल्टा पी तर इथे दिलेला आहे आणि लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता, इथे ओमेगा आणि के तुम्हाला माहिती आहे. यस और नो, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, याला काही जास्त वेळ घालायची गरज नाही. यस आणि नो. ओके, व्हेरी गुड.
ठीक आहे. आणि असे समजत असले तर आपण प्रॉब्लेम याच्यामध्ये थोडासा वेळ वाढवला पाहिजे, म्हणजे आपल्याला अजून एक एक्स्ट्रा प्रॉब्लेम काही करता येते. कारण जर एका तासामध्ये 2-3च प्रॉब्लेम हँडल आपले तर थोडस ठीक आहे. सुरुवातीला किती होतंय याच्यावर लक्ष नका देऊ, तुम्हाला समजतंय का नाही हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम सांगा. नेक्स्ट प्रॉब्लेम प्लीज. नेक्स्ट प्रॉब्लेम 6. एका कडूनच काय लावलं तुम्ही 6 तर थेओरेटिकल क्वेश्चन आहे की मंगेश या पुस्तकामधले. y is equal to a sin 2 pi t plus 2 pi mt. then phase difference काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये मला नाही कळलं. 6 क्वेश्चन याच्यामधला 6 विचारतोय, याच्यामधला 6 विचारतोय तू. हॅलो हा हा तर पहा लक्ष द्या की 6 पण सेम असाच क्वेश्चन आहे. इक्वेशन दिले तुम्हाला आणि फेज विचारले. फेज फेज म्हणजे काय असतो? फेज म्हणजे हा पूर्ण अँगल. फेज म्हणजे काय असतं माहिती आहे ना सर्वांना. जर असे इक्वेशन असेल साइन 2 पाय nt प्लस अल्फा आणि फेज विचारले. फेज म्हणजे हा असतो आणि टाइम 0 टाकायचे त्याच्यामध्ये फक्त. ऍट टाइम टी म्हणजे ऍट टाइम टी म्हणजे हा पूर्ण फेज. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? डिस्प्लेसमेंट ls 22 25 AI ट्रिपल ई बरोबर प्रॉब्लेम. AI ट्रिपल ई जी म्हणजे बाकीचे सॉल्व्ह होत आहेत तुम्हाला, ही आनंदाची गोष्ट आहे. जे काही AI ट्रिपल ई चे सॉल्व्ह होत नाहीत, जे चे सॉल्व्ह होत नाही की म्हणजे असं निगेटिव्ह नका घेऊ. बाकी सर व्हिडिओ लॅब होतोय होईल बाळा हळूहळू थोडस. आता काय ते नेटचाच प्रॉब्लेम आहे. मला इथून ते लॅग बद्दल तर काही करता येत नाही. म्यूट आहे कोणी किंवा दिसत नाही याच्याबद्दल करू शकतो. लॅगला काय करणार आता. तर पहा परत 22 y1 y2 दिलेला आहे. हा चला हे प्रॉब्लेम केलाय आपण, आपल्याला येतं. पहा फेज डिफरन्स हा तुम्ही करायचे. आता फक्त कोणता फॉर्म्युला वापरणार दोघांमधला? पहा लक्ष द्या. y1 दिले सिंपल आहे 0.1 sin 100 pi t प्लस पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 आणि दुसरं दिले y2 0.1 cos पाय बाय t आणि फेज पाय t. फक्त एवढेच दिले आणि आपल्याला फेज डिफरन्स विचारलाय ऑफ द वेलोसिटी. फेज डिफरन्स ऑफ वेलोसिटी विचारलंय. फेज डिफरन्स ऑफ हे विचारलेलं नाहीये. खूप महत्वाचं आहे त्या प्रॉब्लेमला तिथे. फेज डिफरन्स ऑफ वेलोसिटी जर पुस्तक असेल तर त्या वेलोसिटीला गोल करा, याच्यामुळेच प्रॉब्लेम आला नसेल तुम्हाला. फेज डिफरन्स विचारले डेल्टा फेज काय काय, पण फेज डिफरन्स ऑफ वेलोसिटी विचारले हे खूप महत्वाचं आहे. हे वेलोसिटीचं इक्वेशन आहे का नाही, येस किंवा नो रिप्लाय पाहिजे मला. चला आजचं शेवटचं क्वेश्चन, येस किंवा नो. वेलोसिटीचं इक्वेशन आहे का हे? चला पटकन, हे वेलोसिटीचं इक्वेशन आहे का? हे वेलोसिटीचं इक्वेशन आहे का असा प्रश्न आहे. हे इथे वेलोसिटी आहे का? हे y1 y2 म्हणजे वेलोसिटी आहे का? नाही. बरोबर आहे. हे डिस्प्लेसमेंट आहे की त्या पार्टिकलची काय आहे? डिस्प्लेसमेंट. व्हेरी गुड, ठीक आहे. हे डिस्प्लेसमेंट आहे. आणि याच्यातून वेलोसिटी कसं काढणार सांगा बरं? याच्यातून वेलोसिटी कसं काढणार? याच्यातून वेलोसिटी कसं काढणार? याचं काय करावं लागेल? याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. याची वेलोसिटी काय असणार? समजा याचा डेरिव्हेटिव्ह dy1/dt. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा? व्हेरी गुड. त्याचा हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट जशाच तसा ठेवला. पहा साइनचा डेरिव्हेटिव्ह. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस असतो. साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस. जशाच तसा अँगल लिहा सुरुवातीला 100 पाय t प्लस पाय बाय 3
आणि इंटू हे 100 पाय इथं मल्टिप्लाय करायचं असतं. इथे काय ना 100 पाय येणार. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह सांगितलं असेल की सरांनी, इथं ओमेगा टी प्लस अल्फा असेल तर ओमेगा बाहेर येतो डेरिव्हेटिव्ह देताना. ठीक आहे. आणि याच्यामध्ये dy2 अपॉन dt जर असेल तर याला करत असताना याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा बरं मग. 0.1 ऍज इट इज कॉन्स्टंट. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन म्हणजे मायनस इथे देऊया आपण, आणि हे पाय टी, आणि इथे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल. टी सोबत काय आहे, पाय आहे, तर टी सोबत जे आहे ते बाहेर मल्टिप्लाय करावं लागतं. तर हे व्हेलॉसिटीचं आलं तुम्हाला. व्हेलॉसिटीचं आलं का, व्हेलॉसिटीचे इक्वेशन आले. व्हेलॉसिटीचे इक्वेशन मी डेरिव्हेटिव्ह सहित व्यवस्थित लिहितो. पहिले इक्वेशन व्हेलॉसिटीचं आहे, हे 100 पाय ने याला मल्टिप्लाय केल्यावर हे होतं 10 पाय कॉस 100 पाय प्लस पाय बाय 3, आणि दुसरी इक्वेशन होतं पाय ने मल्टिप्लाय केल्यावर 0.1 पाय साइन पाय बाय टी, साइन पाय टी सॉरी, हे आणि मायनस असेल इथे v1 v2. आणि यांचा फेज डिफरन्स काढायचा म्हणजे हा अँगल आणि हा अँगल मायनस करायचे, हा अँगल आणि हा अँगल. पण त्याच्या आधी परत एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की हा अँगल आणि हा अँगल मायनस करण्याआधी हा कॉस आहे, हा साइन आहे, हा कॉस आहे आणि हा साइन आहे. तर याला साइनला कॉस करण्यासाठी परत मी काय करणार की साइन पाय बाय टी, तर याला लिहिणार मी 0.1 पाय, आणि साइनच्या ऐवजी कॉस फक्त इथे असणार पाय टी प्लस पाय बाय टी, पाय टी प्लस पाय बाय टी. कॉसचं साइन आणि साइनचं कॉस मध्ये प्लस पाय बाय 2 करावं लागतं. तर या दोघांचा आता फेज डिफरन्स काढू शकतो. ∅1 मायनस ∅2 काढायचं का आपल्याला, कोणाचं काढायचंय. पाथ डिफरन्स ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू 7. ∅1 मायनस ∅2 काढा. ∅1 आहे 100 इथे लिहिलं पहा, याच्यानंतर हे इथे लिहिलं कळणार नाही तुम्हाला. ज्यांना समजला प्रॉब्लेम त्यांनाच कळतो मी कुठे कुठे लिहितो. 100 पाय प्लस 3 पहा, 100 पाय प्लस पाय बाय 3, आणि मायनस काय करायचंय, मायनस पाय टी प्लस पाय बाय 2, पाय टी प्लस पाय बाय 2. ठीक आहे. ओके, इथे 100, हा ठीक आहे. तर किती येतं पहा, ओके. इनिशियल फेज डिफरन्स करायचा म्हणजे हे पाय टी आणि हे पहा, हे 0 होणार, हे 0 होणार, कारण इनिशियल आणि हे मायनस आहे इथे ब्रॅकेटला, तर हे मायनस होणार. इनिशियल काढायचा, लक्षात घ्या, इनिशियल काढायचा आहे. इनिशियल म्हणजे t इज इक्वल टू 0, हे 0 झालं, हे 0 झालं, काय होईल आपल्याकडे पाय बाय 3 मायनस पाय बाय 2, 2 पाय मायनस 3 पाय अपॉन 6, दॅट इज मायनस पाय बाय 6 फायनल आन्सर. लिहून घेऊ शकता. येस और नो मध्ये रिप्लाय पाहिजे मला. ओके, व्हेरी गुड, ठीक आहे, क्लिअर. ठीक आहे. आणि थोडस ऑनलाईन मध्ये परत एकदा लिहून घेताना पाहायचं आपण स्टेप बरोबर केलोय का किंवा काय करतोय याचा विचार करत लिहायचं, डोळे झाकून लिहायचं नाही. व्हेरी गुड, ठीक आहे. आणि जवळपास मी क्वेश्चन विचारले की सर्वांनी रिप्लाय करायचंय. आपण लाईव्ह लेक्चर घेण्यामागचं तेच मेन रिझन आहे. ठीक आहे, ओके, चलो. और एक प्रॉब्लेम देते मतलब तुम्हाला सांगता येते का ते पाहूया. तुम्ही काहीतरी 25 वगैरे विचारला होता, कसा करायचा ते सोपा जर असेल तर सांगतो, किंवा उद्या घेऊया मग आपण. कशामधला घ्यायचा होता आपल्याला, डिस्प्लेसमेंट मधला 25. चा 25 जे मेन 2016 या टिपिकली जी आज फुल फॉर्म मध्ये असोसिएशन एकदम हे झालं का सांगा चला. हे झालं का, येस और नो. चला लास्टचा प्रॉब्लेम एकदम मजेशीर करूया आणि एंड करूया एकदम एनर्जेटिक. बाप रे, हा चला चला, ओके झालं नक्की, ठीक है, ओके चलो. क्या बोला है, मैं सिंपल वर्ड में एक्सप्लेन करता हूँ. जेईई मेन 2016 का क्वेश्चन है. पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन विद एम्पलीट्यूड ए. एम्पलीट्यूड है ए. इट्स स्पीड इज ट्रिपल्ड. ट्रिपल्ड म्हणजे 3 टाइम्स. ट्रिपल्ड म्हणजे ट्रिपल्डच आहे ना. हा, इट स्पीड इज ट्रिपल्ड at instant that it
ऍट अ डिस्टन्स 2a/3. आता पहा लक्ष द्या, याची स्पीड जी आहे ते ट्रिपल केलेली आहे. कुठे ट्रिपल काय केली? ट्रिपल केली की velocity because काय केली 3 टाइम्स किंवा ऍट अ इन्स्टंट व्हेन डिस्प्लेसमेंट इज 2a/3 दिले का? ओके. तर नवीन अँप्लिट्यूड विचारलंय, आधीचा अँप्लिट्यूड a. ठीक आहे. अँप्लिट्यूड आणि डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यामध्ये रिलेशन काय आहे सांगा बरं. v इज इक्वल टू प्लस और मायनस, चला बोला पटकन, प्लस और मायनस v इज इक्वल टू रिलेशन पाहिजे. प्रॉब्लेम तर समजला असेल नक्कीच. या इन्स्टंटला आल्यावर व्हेलॉसिटी ट्रिपल केलेली आहे. तर पहा v इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. x इज अ डिस्प्लेसमेंट. या प्लस और मायनस ला म्हणजे प्लस मायनस डायरेक्शन साठी असतं ते. मग आता पहा की जेव्हा डिस्प्लेसमेंट किती होती 2a/3, देयरफॉर ओमेगा इनटू a स्क्वेअर मायनस डिस्प्लेसमेंट होती याचा स्क्वेअर म्हणजे 4a स्क्वेअर मायनस 9. 9 ने इकडे मल्टिप्लाय करूया. v ऍक्च्युअली किती आहे पाहूया. ओमेगा 9a स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर 5a स्क्वेअर बाय 9 याचं रूट होतं, किंवा 9 चा स्क्वेअर रूट बाहेर 3 काढा आणि रूट मध्ये काय राहील 5 राहील आणि हे ओमेगा रूट 5a/3. लक्ष द्या, ओमेगा रूट 5a/3 इट इज व्हेलॉसिटी, याची व्हेलॉसिटी. मग आता ही व्हेलॉसिटी काय केली आपण? ट्रिपल केलेली आहे. या व्हेलॉसिटी मध्ये काय चेंज केलं पहा की ही व्हेलॉसिटी आपण ट्रिपल केलेली आहे. तर मग आता ही व्हेलॉसिटी ट्रिपल केली, याला 3 मल्टिप्लाय करा म्हणजे नवीन व्हेलॉसिटी तुमची v डॅश इज इक्वल टू 3 टाइम्स v 3 टाइम्स इनटू ही व्हेलॉसिटी किती आली रूट 5a/3. 3 कॅन्सल, नवीन व्हेलॉसिटी आली रूट 5 ओमेगा a. ही नवीन व्हेलॉसिटी आली. तर आता नवीन अँप्लिट्यूड काढायचं आहे आपल्याला. नवीन काय काढायचं आहे? अँप्लिट्यूड. तर नवीन अँप्लिट्यूड कसं काढणार आता की v डॅश ही नवीन व्हेलॉसिटी इज इक्वल टू, परत फॉर्म्युला काय वापरणार आपण? ओमेगा इनटू न्यू अँप्लिट्यूड मायनस x स्क्वेअर. आणि x तर आधीच आहे, आधी डिस्प्लेसमेंट कुठे आहे x 2a/3. इथे x ठेवा 2a/3. हे v डॅश इथं काढलंय पहा, आणि हे न्यू अँप्लिट्यूड काढायचं तुम्हाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. कॅल्क्युलेट करा, जे मे 2016 चा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूया. लिहून घ्यायचंय, येस और नो मध्ये रिप्लाय करून मला व्यवस्थित सांगायचंय आपल्याला लेक्चर समजत आहे का नाही. ठीक आहे. प्रॉब्लेम थोडेसे अवघड आहे, थोडासा आपल्याला वेळ मध्ये टाइमपास न करता व्यवस्थित पण समजणं तुम्हाला तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. चला लिहून घ्या. ठीक आहे. सई, विशाल, करण, वैष्णवी, ओके व्हेरी गुड. ठीक आहे. तर तुम्ही सुनील, आरती, अंजली, दीक्षा, व्हेरी गुड. ठीक आहे. चला लिहून घ्या. तर उद्या परत आपण ऑसिलेशन वरती प्रॉब्लेम पाहूया. आणि परवा संडेला एक्झाम आहे. संडेचा एक्झामचा सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे, आणि मंडे पासून तुम्हाला नवीन चॅप्टर सुरू करायचंय, आणि कोणता सुरू करायचंय ते मी उद्या सांगणार आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत क्लिअर आहे का? चलो एव्हरीवन बाय. लिहून झाले का सर्वांचं? ओके, गुड नाईट. ठीक आहे. लिहून झाले का सर्वांचं? ओके एव्हरीवन. ओके ओके ठीक आहे. बाय. गुड नाईट. बाय बाय बाय. चलो बाय एव्हरीवन. बाय. झाले का सर्वांचं? करायचं मग? ओके बाय. गुड नाईट. ओके.